पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असं विचारतायत राऊत। लोकांना असे प्रश्न पडतायत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजप विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो असंही राऊतांनी म्हटलंय। तर अजित पवारांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। दादांच्या अपघातामागचं रहस्य समजून घेण्याचा जनतेला अधिकार असं वक्तव्य संजय राऊत करतायत। पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा असलेला विषय अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात। अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे। तर जनरल मनोज नरवणेंची सुद्धा सुरक्षा वाढवावी असं राऊतांनी म्हटलंय। मनोज नरवणेंच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणं गरजेचं असल्याचं राऊत म्हणतात। भाजपचे लोक किंवा यंत्रणा काय करतील याचा भरोसा नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मला तर आता असं म्हणायचं आहे की राहुल गांधींनी काल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा जी चिरफाड केली त्याच्यात जे त्यांनी सत्य मांडलंय, जनरल मनोज नरवणे यांची सुद्धा सुरक्षा वाढवायला हवी। मनोज नरवणे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणं गरजेचं आहे। भाजपचे लोक किंवा यंत्रणा काय करतील त्याचा भरोसा नाही।